हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार. हा तिसरा गुरुवार आहे. तर मी यावर्षी उद्यापन म्हणजे पुढच्या गुरुवारी करणार, म्हणजे ह्या गुरुवारी करणार नाही. तर मध्ये एक माझा स्किप झाला होता, त्यामुळे तर पुढच्या गुरुवारी घेणार. तर इथे पाहू शकता आता मला मार्गशीर्ष पूजा मांडायची आहे. ते दुपारचे 3 वाजले. तर म्हणलं आपल्याला आपण मस्त मेकअप करून घेऊया. तर मेकअपचे एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते की काय काय यूज करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मॉइश्चरायझर दाखवलं, त्यानंतर प्रायमर आहे ते, त्यानंतर आपले आहेत फाउंडेशन आहेत माझ्याकडे लिक्विड ते, त्यानंतर कॉन्टुरर पण आहेत, मेकअप फाउंडेशन पावडर आहेत, कम्फर्ट पावडर फाउंडेशन, त्यानंतर हे हायलायटर्स आहेत, मेकअप फिक्सर आहे आणि हे आपल्या निव्याचं आणलेले आहेत क्रीम आहे आणि हे आहे कॉन्टुरर. तर चला, तर आता मी मेकअप करणार आहे आणि हे आहेत माझे जे काळे डाग आहेत सर्कस वांगाचे ते घालवण्यासाठी आहे. ते एवढं जास्त येत नाही मला मेकअप, पण जेवढा येईल तेवढा शिकेल तेवढा मी करते माझ्यापर्यंत. थोडं शिकत आले. याच्या आधी मला जास्त माहीत नव्हतं आणि ही आहे लिपस्टिक, साडीला मॅचिंग अशी लिपस्टिक मी वापरणार आहे. तर पण मेकअप लुक करणार आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे फक्त तुम्हाला मेकअपचे साहित्य दाखवले मी काय काय यूज करणार आहे. हे मेकअप फिक्सर आहे, जेणेकरून आपला मेकअप फिक्स छान मस्त सेट होईल. तिथे पाहू शकता अशा पद्धतीचा हा मी पर्पल ॲपवरून 3 प्रोडक्ट मागवले होते. खूप छान आणि मस्त भेटले मला. तर सगळ्यात अगोदर मी मॉइश्चरायझर लावणार आहे सगळ्या चेहऱ्याला, एकदम सॉफ्ट आणि होते. ह्यातमध्ये मी ती पर्पलचं जे आहेत बेबी पिंक ते मिक्स करून लावते. तर पूर्ण मेकअप झाल्यानंतर पुन्हा एकदा मेकअप फिक्सर यूज करते, त्यामुळे आपलं जे मेकअप आहे तो निघत नाही, मस्त सेट होतो. तिथे पाहू शकता सुंदर. तर डोळे पण पूर्ण बंद करायचे, कारण तो स्प्रे येतो एकदम. तर ते पाहू शकता अशा पद्धतीने. आता पूर्ण सुकस तोपर्यंत मी थांबणार आणि त्यानंतर मग आपल्याला पूजेची साहित्य ते सगळे मी आता गोळा करून ठेवणार आहे, जेणेकरून मला पूजा मांडायची आहे, कारण खूप उशीर होईल त्यानंतर. तर 3 वाजताच मी तयारीला लागले, कारण मला मेकअप करायला प्रचंड आवडतो. कोणताही सण असेल तर मी साडी घालते आणि त्यावर मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत ते घालायला आवडतात. प्रत्येक वेळेस ती ज्वेलरी नाही घालत वेगळं. तर अशा पद्धतीने माझा मेकअप झालेला आहे, पाहू शकता. आणि हा माझ्या बड्डेच्या वेळेस हा सेट आणला, तर तो म्हणला ह्या साडीला मॅच होईल म्हणून. आणि ही आहे मम्मीची साडी घातलेली मी, एकदम हलकी फुलकीने. ते पाहू शकता पसारा मी किती केलेला आहे. चला, तर ते एक साहित्य तुम्हाला दाखवते. ते सगळे पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते मी ते घेतलेलं आहे, जेणेकरून मला एकदा बसलं की मग. आणि हा डब्बा आहे तुपासाठी, आम्ही याला कंटेनर भेटला होता यामध्ये. तर मस्त यामध्ये सगळं मुखवटा देवीचा वगैरे छान बसतो आणि जे काही ज्वेलरी वगैरे आहे ती सगळे यामध्ये ठेवते. तर मागच्या गुरुवारी पण हाच मी मुखवटा लावला होता. हा मस्त आहे, तुळजापूरच्या भवानीचा हा मुखवटा आहे मस्त. आणि त्यावर ज्वेलरी अशी मॅचिंग मी देवीसाठी खास आणलेली, ती तशीच ठेवते या बॉक्समध्ये, जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व साहित्य सापडेल म्हणून. तर हा एक चौरंग आहे, आपला पाट म्हणू शकता. तो पाटावर आपल्याला आता मस्त रांगोळी काढायला. माझ्याकडे छाप आहे तो कधी कळत नाही, मी उलटा वगैरे ठेवते. तर मागच्या वेळेस उलटा छाप पडला होता, ठेवून केला. तिथे पाहू शकता हा कलश घेतलेला आहे, कलशावर आपलं हळदी कुंकू लावलेले आहे आणि त्यानंतर त्यात सुपारी पान आणि 1 रुपयाचा दुर्वा टाकलेले आहेत. चला, तर आपल्याला मुकुट लावायचा आहे. तर सर्वात अगोदर मी आता इथे पाहू शकता ही जे काय आहे 5 फळांची 5 पालवी म्हणतात, तर ते पानं भेटतात. तर त्यातली मी जी चांगली ती ठेवणार, बाकीची सगळी ठेवणार. त्यातली सगळे मिक्स म्हणजे 5 फळांची 5ची अशी पाने सगळीच लावायची, जेवढी चांगली तेवढी. विड्याची पानं मी जास्त नाही यूज करत, कारण यात भरपूर पानं वगैरे भेटतात. आंब्याची डाळी असते, सीताफळाचे पण असतात पानं, त्यानंतर बदाम वगैरे सगळ्या त्यांचे, पेरूची पण असतात. तर सगळ्यांचे एक प्रकारचे असे एकदम गुच्छच लावते, जेणेकरून ते मस्त राहतात. कारण एक पान टाकलं तर ते पाण्यात आतमध्ये कलशात जातं. चला, तर आता हे सगळं पानाचं सेट मी आता ह्यामध्ये लावून घेते. एक सगळ्या झाडांची 5 फळांची 5 पानं अशी म्हणजे वेगवेगळी एकदम गुच्छ लावते त्याचा. आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ आहे. मी नारळ हा माझा मुकुट आहे त्याच हिशोबाने छोटासा आणला आहे, कारण मुकुट लागेल अशा. कारण मोठा आणला असता तर बसला नसता, तो दिसला असता बाजूने. तर पाहू शकता अशा पद्धतीने हा नारळ आता धुवून घेतलेला आहे मी. आणि दर गुरुवारी हाच पूजेला मांडते, शेवटच्या गुरुवारी मग आपण त्याचं विसर्जन करू शकतो किंवा प्रसाद म्हणून पण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आता आपण हे नारळ आपल्या कलशाला लावून घेतला आहे आणि हा मुकुट आता मी अशा पद्धतीने सेट करणार आहे. तर मला त्याला नथ लावायची होती, पण ह्या मुकुटाला ना इथे नाकापाशी होल नाही, तिने होल मी करणार होते पण टाईम नाही भेटला. तर नेक्स्ट गुरुवारी म्हटलं मस्त नथ लावता येईल त्यामध्ये. तर आता फक्त छोटीशी एक टिकली होती माझ्याकडे डायमंडची, ती लावलेली आहे तिथे मस्त नथसारखी. चला, तर आता आपण मस्त आता मुखवटा लावून घेतलेला आहे. आता खालचा बेस मला तयार करायचा आहे, तर उंच हाईट लागणार आहे. त्यासाठी मग हा मी माझ्याकडे साखरेचा डब्बा आहे, त्या डब्यावर मी कलश ठेवते असा. आणि मस्त मग ती जे काही साडी आहे, म्हणजे जी देवीचे जे आणलेले आहे वस्त्र आणलेले आहे, ते मी अशा पद्धतीने
लावणार आहे, जेणेकरून पूर्ण बसतं आणि मस्त हिरवंगार छान दिसतं. तर मुकुट सेट करायला मला वेळ लागतो थोडा वेळ. आणि त्यानंतर आता ज्वेलरी आहे, ती ज्वेलरीची सगळी एक एक करून घालणार. तर हा मी महायात्रेला एकदा घेतला होता सेट, खूप छान आहे, मस्त आहे. तर म्हणलं मस्त ग्रीन कलरवर आज वेगळी ज्वेलरी घालूया देवीला. तर हे मस्त बोरमाळ आहे, 5 का 6 ह्याचे आहेत. तर ती पहिल्यांदा घातली आणि त्यानंतर देवीसाठी जी दागिने घेतलेले आहेत त्यामध्ये बोरमाळ आहे, पुतळ्यांची माळ आहे, ती पण घालून घेते. तर एक एक करून सर्व ज्वेलरी आहे ते देवीसाठी घाला. तर मला मेकअप करायला आवडतो. मग म्हटलं की देवांना पण आपली जी देवी बसते, सगळ्यात जास्त मार्गशीर्ष महिन्यातलेच माझे जास्त करून उपवास असतात. तसं मी एरवी धरत नाही जास्त उपवास. तर चला, तर आता मस्तपैकी आपलं हे ज्वेलरी घालून झालेली आहे. तर बरोबर सेट होईल अशा पद्धतीने. आणि कॅमेरा खाली ठेवलेला, त्यामुळे तुम्हाला जरा मूर्ती असं बॅक साईडला गेल्यासारखी वाटत असेल. आणि हे आहे मंगळसूत्र, हे खास मी सेटचं आणलेलं आहे पूर्ण मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या जे मार्गशीर्ष महिन्यात त्यावेळेस हे सेट आणले. तशी ज्वेलरी जपून ठेवली, मस्त राहते आणि खराब होत नाही एका ठिकाणी ठेवली तर. चला, तर आता आपले हे मस्त देवीची ज्वेलरी घालून झालेली आहे. तर पुढच्या गुरुवारी जे उद्यापन करणार आहे ते जाणार आहे पुढच्या वर्षी जाईल, म्हणजे जानेवारी महिन्यात 2 तारखेला आपलं उद्यापन होईल. त्यावेळेस मस्त नवीन ज्वेलरी आणलेली आहेत मी. पहिल्यांदा देवीला यूज करणार, त्यानंतर मग मी पुढे कार्यक्रमासाठी यूज करणार कोणतेही. तर 2 सेट आणलेले मी, ते पण मी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्लॉगमध्ये येणार आहे की काय काय मी शॉपिंग केलेली आहे. चला, तर आता आपलं मस्त देवीचं मुकुट लावून झालेलं आहे, ज्वेलरी घालून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने हे वस्त्र असते, ते वस्त्र काही लवकर लावता येत नाही, कारण त्याचे हाईट आणि गजरे मला लावायचे आहेत. ते अशा पद्धतीने हे आर्टिफिशियल गजरे असतात, जे मी खास देवीसाठी आणलेले आहेत. तर नेमकं मला हे कसं ठेवावं समजा, तर म्हणलं अगोदर जी पदर आहे तो बाजूला काढावा आणि अशा पद्धतीने आपण आर्टिफिशियल जे गजरे आहेत, खूप छान वेणी असते आणि वॉश करून मी नेहमी ठेवते देवीचं वस्त्र. तर नेक्स्ट टाईमला बघू. साडीची जी आहे त्याची मस्त खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला मिळतात की देवीला खूप छान पद्धतीने साडी वगैरे, साडीचा आपण नेसू शकतो. तर चला, तर अशा पद्धतीने आपले हे देवीचं रूप तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आज हे देवीचा साज शृंगार कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इथे पाहू शकता खूप सुंदर असा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या देवीचा फायनली लुक झालेला आहे. आता आपल्याला इथे देवी स्थापन करायची आहे. तिथे तांदळाने अष्टदल कमल काढलेले आहे, गणपती बाप्पासाठी हे ठेवलेले. तर सर्वात अगोदर इथे मी पाहू शकता तांदूळ घेतलेले आहे आणि पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घ्यायचे, दिवा आपण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर इथे पाहू शकता मी दीप प्रज्वलन करून घेत आहे. तिकडे दक्ष आणि सान्विकाची चाललेली आहे मस्ती, कारण त्यांना मध्ये सुट्ट्या चालल्या आहेत भरपूर. तर त्यांचे चाललेले आहेत मस्ती. त्यांना मी जास्त बाहेर जाऊ देत नाही, कारण ते खूप मस्ती करतात. बाहेर गेलं की नेमकं लक्ष माझं बाहेर लागतं. त्यामुळे तिथे पाहू शकता अशा म्हणजे वरती देवीचे अष्टक, म्हणजे आपले अष्टक मंत्र असतात ते लावलेले आहेत. तर सर्वात अगोदर सुपारी म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे मी. आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाला जे दुर्वा फुलं आवडतात ते पण वाहून घेणार आहेत, अक्षदा वगैरे. तसं दर गुरुवारचे आमच्याकडे म्हणजे मोठे हार पण आणले जातात. दर गुरुवारचे सगळ्या फोटो फ्रेमला आणतात, त्यावेळेस फुला दुर्वा सगळं आणले जाते. तर त्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला देवीची मूर्तीची इथे स्थापना करायची आहे. तर इथे सर्वात अगोदर जे तांदळाने अष्टदल कमल काढले त्यावर मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या. आणि त्यानंतर अलगद, आता हे काम खूप महत्त्वाचं आहे, अलगद ठेवावं लागतं. थोडं जरी हरलं तर कलश इकडे तिकडे होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपली देवीची प्रतिष्ठा इथे आपण केलेली आहे मस्तपैकी. आणि मला तर खूप छान वाटतं. अजून नथ असते आणखीन छान वाटलं असतं, परंतु बघू नेक्स्ट टाईमला तर मी तिथे बरोबर त्याला बारीक होल करणार आणि त्यात नथ ठेवणार. तर पाण्याच्या साह्याने म्हणजे फुलांच्या साह्याने मी पाणी असे देवांवर वाहते आणि त्यानंतर हळदी कुंकू देवीला लावून घेत आहे. आणि आजची पूजा मला खूप वेळ लागतो आणि मी सावकाश करते, प्रत्येक गोष्ट मन लावून करते, अशी गडबड नाही करत. तर चला, तर आता आपली मस्त देवीची पूजा मांडायची सुरू आहे. आपल्याला कथा पण वाचायची आहे. तर सर्वात अगोदर इथे पूजा वगैरे करून घेते, सगळं मांडून ठेवते. आणि त्यानंतर मग देवीचे जे असतात सर्वात अगोदर पोथीमध्ये दे दिले त्याप्रमाणे तशा पद्धतीने आपण सगळे मंत्र वगैरे म्हणू शकतो. तर इथे मी फुले लावली झेंडूची, बघू म्हणलं कसे दिसतात, तर छान दिसतात. आणि कॅमेरा खूप लांब ठेवला आहे, कारण मुलीमध्ये असतात त्यामुळे मी कॅमेरा जवळ ठेवत नाही, कारण ते पाडतात वगैरे. त्यानंतर इथे आहेत फळांचं जे 5 फळे त्याचा प्रसाद देवासाठी असतो, तो अशा पद्धतीने ठेवले आहे. त्यानंतर पंचामृत बनवलेले ते, आणि इकडे आपले हळदी कुंकू वगैरे. तर अशा पद्धतीने आपण देवीची मस्त पूजा मांडून झालेली आहे. तर ओटीचं सामान मला घ्यायचं होतं, तर ओटीचं म्हणजे नवीनच पीस आणलेलं आहे. तर तो पीस मी तसंच ठेवते, जेणे तो खराब, कारण मुलं इकडे तिकडे येतात तर सांडावतं सगळं त्यावर. तर ही ओटी आपण देवीसाठी भरणार आहोत. तर एका साईडला इथे जागा तिथेच हे करते.
एकदम मस्त आणि खूप छान मस्त प्रसन्न वाटलं. आणि मी पूजा सकाळची नाही मांडत, कारण सकाळी खूप धावपळ असते, डब्बा वगैरे, परत मुलं मस्ती करतात दिवसभर, त्यामुळे संध्याच्या टाईमला 4च्या नंतरच सुरुवात करते. कारण संध्याकाळच्या टाईमला आपल्या घरात लक्ष्मी येते असं मानतात, त्यामुळे संध्याकाळी दिवाबत्तीच्या लावणीच्या वेळेस माझी पूजा मांडून होते. चला तर अगरबत्ती वगैरे लावून मस्त आपली देवपूजा झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि फर्स्ट टाईम कोणी चॅनलवर असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा देवीचा साज शृंगार आपली आई भवानी तुळजामातेचे स्वरूप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर इथं आपल्या आता पूजा वगैरे अगदी मस्त व्यवस्थित मांडून झालेली आहे. तर आता देवीला मस्त मी नमस्कार करते. आमच्या दक्ष बाळ पण खूप जोरात करतो, त्याला सांगितलं की सगळ्या गोष्टी ऐकतो. आणि त्यानंतर मग आता मला पोथी वाचायला घेणार आहे मी. तर मागच्या महिन्यात म्हणजे मागच्या जे गुरुवार त्यावेळेस मी पोथी पण वाचून दाखवली, तर ह्यावेळेस फक्त मला ते कथा नाही ऐकत, परंतु दरवर्षी माझी म्हणजे मला आठवते मी लहानपणापासून म्हणजे जसं कळायला लागलं 5वी-6वीपासून माझी मोठी बहीण आई ती उपवास करायची, तेव्हापासून आम्ही पण करायचं. आणि त्यावेळेस काही एवढी वस्तू भेटत नसतं, म्हणजे मुकुट वगैरे तर काहीच नव्हता, साधी फळं पण भेटत नव्हती. तर त्यावेळेस म्हणजे झाडाची इकडची प्रत्येक झाडांची पानं तोडून आणायचो आम्ही, किंवा कवळे फळं वगैरे असं ते तोडून घेऊन यायचं. आणि पूजा आपली सिंपल वगैरे असायची, एवढं काही माहीत नसतं. त्यावेळेस ज्वेलरी वगैरे नव्हती, आपल्या नुसती पांब्याची ढाळी लावायची, छोटीशी रांगोळी काढायची. आणि ही कथा मला आठवते मी वाचायची, खूप छान वाटायची. श्याम बालेची, सूरजचंद्रिका राणेची, भद्रसवाराजाची. तर ही गोष्ट लहानपणात जसं म्हणजे वर्षानुवर्ष आपली ही पूजा कंटिन्यू ठेवली, तर त्यामध्ये फरक मला आठवते. पहिले एकदम सिंपल, त्यानंतर थोडीशी चेंजेस, आता तर खूप मस्त. अजून जसं पुढं जाऊ आपण त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आता खूप छान मस्त देवीची म्हणजे आरस करतात, खूप मस्त देका मागून प्रभावळ बनतात ते पण बनवतात. तर अशा पद्धतीने जसं आपले दिवस पुढे जाणार तसे खूप चेंजेस होतात आपल्यामध्ये पण आणि आपल्या पूजेचे ह्याच्यामध्ये पण साहित्यामध्ये. तर इकडे सगळेजण देवीची म्हणजे महालक्ष्मीची व्रताची पूजा करतात, दर मार्गशीर्ष गुरुवारची असते ती. तर सगळ्यांची तर उद्यापन होतं, परंतु आमची तर माझा एक गुरुवार स्किप झाल्यामुळे मला पुढच्या गुरुवारी ते उद्यापन करायचं आहे. तर मस्त आपली आता कथा वाचून झाली. त्यानंतर आता म्हणलं मुलांना की आपल्याला आरती करायची, तर आरतीच्या वेळेस ते येतात, त्यांना कथा वगैरे ती काही ऐकत नाही जास्त, त्यांना कळतच नाही. चला तर आता मी आरती करून घेते, तुम्ही पण या आरतीला मस्तपैकी आपण देवीची आरती करूया. चला तर अशा पद्धतीने आपली मार्गशीर्ष महिन्यातल्या हा गुरुवारची मस्त पूजा मांडून झाली, मस्त पोथी वगैरे आरती झालेली आहे. तर आजची पूजा आणि आजचे देवीचे रूप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.